बाई असे धंदे नको सांगू मला. काऊ यातल्या धंद्याची सवय नाही मला. पुरा दम लागून गेला घासू घासू. भांडे होते का होत हा? कोणते कठीण काम सांगितली मी आणि मर्दाचे मरत होणाऱ्या बायकोचे काम करायला लागतं म्हणे. ना मर्द ऐकायचा. बायको झालीच नाही होणेवाली आहे. बायकोच्या होण्याच्या अगोदर एवढा पावर करून राहिला. बायको झाल्यावर तर माझ्या छातीवर घेऊन गेला. पण असे धंदे नको सांगू बाई. सवय नाहीये मला असं धंद्याची. दम लागून गेला पुरा. आता जितकं दम येतं तर पुढच्या प्रवासाचं कसं मूर्ख काय तुझं पुढच्या प्रवासाची नको सांगू. टपुके पापा. अरे काचे टपुके पापा. हे ते लग्न व्हायला ना टपुके पापा. मी काय म्हणतो पुढच्या प्रवासाची नको सांगू. एखादा नवीन बाईकवर सवार होतो ना माणूस तर कशी भीती वाटते नाही का. चालवाले तर ब्रेक दाबत जावं लागते ना बाई. असे गाडीचे भलते सरते उदाहरण देऊन आड मार्गावर जाऊ नको. नाही हो गेलं तुला फोटोच घेईल. का हो घेईल म्हणतो. पूर्ण तर खाऊन टाकलेस माणसाने. असा मारून गेला माणूस खरकडी सारखा. अजून काय माझ्या मध्ये काय म्हणजे घेण्यासारखं काय तरी का तुझ्याकडे काहीच नाही राहिलं. आज खात वेगळा कामाचा विषय. कपडे मीनच काढून दिलं. हो. भांडे मीनच काढून दिले. हो. एकट्यानं काही केलेलं नाही तू. मी तुला मदत केलं ना. काची मदत केलीस. नुसतं कपडे धुवायची गोष्ट करणार. अरे फक्त कपडे धुतली तर फक्त फेस तर मीच काढत होतो. फक्त फेस काढत होती आणि तो फेस साफ करायसाठी मला पुरा दम लागून गेला. असं करावं लागतंय का. मला असे सवयची काम नाही आहे बाई. सवय लागत नाही याला. मग एक काम कर ना. हा. त्या जिम मध्ये जा. हा. हा खुराक खाऊन सगळ्यांच्या सारखा पाटल्याच्या घरी राहत होता ना. बदाम काजू किशमिश आणलास ते खा आणि त्या जिम मध्ये जा. कुस्ती खेळायला मग हो ते सलमान खान सारखी बॉडी मस्त कुस्ती खेळशील असं. मला काय म्हणतो मला जिम मारून का नाही काही कबड्डी खेळायला जेवायचं नाही आहे बाई. आणि काही सलमान खान जिम बनवून बॉडी बनवून काही सलमान खान सारखा कुवारा राहायचा नाही. जो जिम मारतो तो पुरा कुवारा राहतो बाई. हो ना. जो बॉडी करून सलमान सारखी करतो हुशारी का नाही तो पुरा कुवाराच राहतो बाई. जो बॉडी करतो बनवतो ना त्याच्या जीवनामध्ये आहे उदासी आणि ती तो फक्त विदेशी. विदेशी नाही भेटली तर आहे ना आपली देशी. पोरीत पिलो का बे जाना तक नाही. म्हणून तो गिरे 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 बिजली बोला तुझे बिजली नाही गिरी तर खांब्या सकट टिपी गिरी. मी का म्हणतो इचवाचा मंतर नाही ना सरपंचा दरात हात खायला टाकते का मामा. धन्यवाद मामा. एवढा जोरात मारावं लागते का नाही. मी का म्हणतो मामा चांगला झाला आला असतो नाही तर ह्या माझ्या डीपी सोबत का नाही माझे वायर फ्यूज सगळं उडून गेले असते. चाललं न्यूटन कोणता ना फेज कोणता. काही झटका लागला का नाही. गुलाब्या म्हणून म्हणतो हवे तुझे हे बारीक फ्लेक्झिबल वायर एवढ्या मोठ्या हाय पॉवरच्या डीपी मध्ये कशाला टाकतेस. हा खुशील का म्हणाला मला बारीक तार म्हणाला. खास तार मला बारीक तार म्हणाला असता. बारीक तारचा उपयोग कोटी कोटी होते. असे तारणं बारीक सोडून बाजूला करून टाक. तुझ्यासारखी डीपीवर बारीक तार सवार होईल ना तर पुरी डीपी जाऊन देईन मी. बाई हा बारीक तार मोठे मोठे हेलू देत गावच्या पुरा पॉवर हाऊस
जोआने पावर हाऊस ते ह्या बारीक तारावरचा तुम्हाला मालूम आहे का चिंतामणी मामा? सगळा माहित आणि आहे हे माझ्या ताव मारते जशी काही माझी काही घरवाले घेऊन गेली कधी मी काय म्हणतो तुला मी काय म्हणतो तुमच्या या गमती जमती आता जरा बंद करा आणि आज जरा मी वेगळ्याच मूड मध्ये आहे तर एखादी चांगली सुपर पैकी लावणी होऊ द्या लावणी ऐकण्याच्या मूड मध्ये आहे हा लावले काची आहे चल रे भाऊ चालू कर आणि पैशाची अजिबात चिंता करू नको भरपूर पैसा आहे आता आपल्याकडं अरे बाहेरचा येणं चालू आहे आणि घरचाही पूर्ण धरणा झालाय तू सुरू कर अरे बन मरद बन काय पैसे कमवून आणले मामाना हा पैसे आता का सांगू वेळ ये ना तेव्हा सांगू हा कोण माणूस आहे म्हणून हा उचल बांधले आता परत जाऊन ठेव माझं काम बिचकावले आला मामा लवकर ये